टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। करुणा मुंडे सध्या आमच्या सोबत आहे। ताई, धनंजय मुंडे यांनी सरकारी बंगला अजून रिकामा केले नाही आहे, काय प्रतिक्रिया असणार? धनंजय मुंडेंनी जे आहे लोकांची जे लाज आहे ते सोडली आहे पूर्णपणे। आणि धनंजय मुंडेला मी एकच सांगते, धनंजय मुंडेच्या मालाबार हिलमध्ये पण फ्लॅट आहे, हिरानंदानीमध्ये पण फ्लॅट आहे, आणि जे माझ्या फ्लॅट आहे ते पण त्यांच्याच आहे। ते त्या जरी त्यांना असं वाटते की त्या फ्लॅटमध्ये नाही राहायचं आहे, हिरानंदानीच्या फ्लॅटमध्ये नाही राहायचं आहे, तो मी एकच बोलते की धनंजय मुंडे, जे माझा फ्लॅट आहे ते पण तुझा फ्लॅट आहे, तू इकडे येऊन राहू शकतात। आणि त्यांची जे दुसरी बायको आहे तिच्या माझ्या काहीही भेदभाव नाही आहे। तो त्याच्यासाठी मी एकच बोलते की थोडी तरी जरी लोकांची लाज आहे, तू जनप्रतिनिधी आहे ते विसरू नका। आज बंगला सोडण्यासाठी तू म्हणताय, खोटी नाटक करताय की माझी प्रकृती चांगली नाही आहे, इलाजसाठी, माझी मुलगीचे शिक्षणासाठी। तो तुझे फ्लॅट आहे ना 2-2, 3-3 मुंबईमध्ये, तो राहा तुम्ही तिकडे। कशाला तुम्ही सोडत नाही सरकारी बंगला? सोडा तुम्ही सरकारी बंगला। TV 9च्या माध्यमातून तुम्ही काय त्यांना कशा प्रकारचं निमंत्रण देणार आहे तुमच्या घरी येण्यासाठी? धनंजय मुंडेला मी एकच आवाहन करते, जरी तुम्ही जे तुझे फ्लॅट आहे ते रेंटवरती जरी दिले असेल, तो तू माझे फ्लॅटमध्ये या, मी दुसरीकडे जाते रेंटवरती राहण्यासाठी। तू माझे फ्लॅट, जे आपला फ्लॅट होता ज्याच्यामध्ये तू 8 वर्ष राहिलेला आहे, इथे येऊन तुम्ही राहू शकतात। आणि तू जे तुझी दुसरी बायको आहे तिच्यासोबत तू येऊन राहू शकतात। मी माझे मुलाबाळांना घेऊन मी बाहेर जाते। त्यांच्यावर 42 लाखाचा दंड पण लावले आहेत, ते पण अजून भरलेले नाही आहेत सरकारी बंगल्यावर। 42 लाखाचा कसा दंड? 42 लाख धनंजय मुंडेसाठी काहीच नाही आहे, काहीच नाही। छोटीशी रक्कम आहे, तो भरू शकतात। आणि काय चालले मला तो काहीही कळत नाही, माझ्या डोक्या एकदम शून्य झालेला हे सगळी गोष्टी ऐकून क्योंकि 42 लाख धनंजय मुंडेसाठी काहीच नहीं है। धनंजय मुंडे जो 42 लाख की वॉच पहनता है, 90 लाख की वॉच पहनता है, 5-5 लाख के जूते पहनता है, मेरे घर में पड़े हैं, मैं मीडिया को दिखा सकती हूँ। उसके जो नौकर चाकर है, ड्राइवर को वो रोज 2000 रुपये खाने को देता है। 45,000 रुपये काय आहे त्यांच्यासाठी? काही नाही। एक चर्चा आहे की धनंजय मुंडे परत एकदा मंत्रिमंडळात सहभागी होऊ शकतात। जर असं झालं तर तुमचं पुढचं पाऊल काय असणार आहे? धनंजय मुंडे मंत्रिमंडळात मध्ये कधी येणार नाही। 6 महिने चे आतमध्ये त्यांची, आता तुम्हाला माहिती आहे काल 10,000 रुपयाचा दंड त्यांना दिलेला आहे कोर्टाने, औरंगाबाद हायकोर्टाने। आणि त्याच्यामध्ये त्यांची 100% आमदारकी रद्द होणार आहे। आणि जरी त्यांना संतोष देशमुख हत्या प्रकरणमध्ये क्लीन चिट मिळाली असेल, मी तो क्लीन चिट अगोदर दिली आहे त्यांना की धनंजय मुंडेचा हात नाहीच आहे। जे वाल्मिक कराड आपल्या डोक्यातून हे लोकांचा खून खराबे असं करत होता, पण हे गोष्टीला आपण नकारू शकत नाही की जे वाल्मिक कराडने जे कृत्य केलेले आहे, खून खराबे असो, खंडणी असो, लोकांची जमीन हिचकून घेण्याचं काम असो, हे सगळे जे काम आहे फक्त वाल्मिक कराड नाही, धनंजय मुंडेच्या सांगलीच्या साला आहे, माझ्याकडे त्यांची FIR आली आहे। साला त्यांचे जितके लोक आहे, गंगाखेडमध्ये त्यांची बहीण आहे, ते लोक सगळे लोक जे जमीन हिचकून घेण्याचं काम करताय, गोरगरीब लोकांची जमीन खाताय, हे सगळी गोष्ट जे आहे वाल्मिक कराडचा जे पुरा काला कारोबार होता, वाल्मिक कराडची काय औकात नाही। पूर्ण धनंजय मुंडेची जे राजकीय ताकद आहे, मंत्रिपदाची जी ताकद होती त्याच्यावरती चालत होता, त्या गोष्टीला आपण नकारू शकत नाही। तो पूर्ण महाराष्ट्राची जनता, आणि जसे जरांगे भाऊनी पण दिलेला आहे की जरी धनंजय मुंडेला मंत्रिपद दिला तो अजितदादाचा पक्षही संपवणार, आणि हे 100% आहे। पूर्ण महाराष्ट्राची जनताला आम्ही घेऊन मंत्रालयावर कूच करणार आहे। अजितदादांना काही संदेश देणार तुम्ही? अजितदादाला मैं एकच संदेश देते, अजितदादा खूप चांगले व्यक्तिमत्व आहे, त्यांनी बीडमध्ये एक खूप चांगला काम केलेला। आता जे बावरी मुंडेला त्यांनी प्रवेश दिला आहे, ते आमचे जे वंजारी समाज आहे, माझा एकच लक्ष आहे की वंजारी समाजाचे नवीन लोकांना, चांगले लोकांना, जे कार्यकर्ता म्हणून गेले
30-30, 40-40 वर्ष काम करत आहे, असे लोकांना पुढे यायला पाहिजे, पुढे संधी मिळाली पाहिजे. ते खूप चांगला काम अजितदादांनी केलेलं आहे. तसंच मी बोलते, अजितदादा तुम्ही खूप चांगला एक हे पण दिलेला इशारा, आका असो फाका असो कोणी असो पण तुम्ही सोडणार नाही. ते मी कौतुक करते तुमची ह्या गोष्टीच्या. आणि 100% जरी धनंजय मुंडे सारखे गुंडे लोकांना तुम्ही काढून टाकला तुमच्या पक्षामधून आणि बावरी मुंडे सारखे त्यांचे वडील सारखे चांगले लोकांना तुम्ही जरी संधी दिली तो 100% तुम्ही 2029 मध्ये CM होऊ शकता. धनंजय मुंडेला काढून तुम्हाला जर दादांनी संधी दिली तर तुम्ही जाणार का दादासोबत? नाही, माझ्या स्वतःच्या पक्ष हे मला दादाची संधीची गरज नाही आहे. हां, युतीमध्ये मी येऊ शकतात, युतीचा मी विचार करू शकते, क्योंकि आज माझ्या स्वतःच्या पक्ष हे स्वराज्य शक्ती सेना 10 जिल्ह्यामध्ये आमचे जिल्हा अध्यक्ष आहे, आमची पूर्ण बॉडी आहे 10 जिल्ह्यामध्ये. आणि तुम्ही पण बघितलेलं आहे आज 4 जिल्ह्यामध्ये आज जिल्हा कार्यालय पण आहे. खूप चांगला काम पक्षाचा सुरू आहे आणि लोकांना काहीतरी नवीन पर्याय पाहिजे. त्याच्यासाठी आज लोक मला एप्रिशिएट करत आहे, माझे पक्षाला वाढत आहे. खूप खूप धन्यवाद ताई तुमच्या. व्हिडिओ जर्नलिस्ट खंडूचा गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई. पहले वाले से अच्छा हो गया, पहले वाले अलग-अलग शब्द. राहुल गांधींनी प्रेस कॉन्फरन्स करून मत चोरीचा आरोप केला आहे. त्यांनी अनेक आरोप जे निवडणूक आहे त्यांच्यावर लावले आहेत. तुमची काय? राहुल गांधी ने जे हिंदी में बोलूँ कि मराठी में? बोला तुमची. नहीं, क्योंकि ये नेशनल मतलब हिंदी लोग भी देखते हैं ना. राहुल गांधी जी ने जो आरोप किया है कि निवडणूक आयोग ने ये मत चोरी करने का किया है, तो देखिए ये बात को हम नकार नहीं सकते कि जो निवडणूक आयोग है वो बड़े बड़े नेताओं से मिला हुआ है. कैसे? क्योंकि अभी मैंने ये बात की चौकसी तो नहीं की है कि राहुल गांधी जी जो बोल रहे हैं उसमें कितनी सत्यता है, पर जो उनने पुरावे सहित बोला है तो उसको भी हम नकार नहीं सकते. पर जो निवडणूक आयोग नेता लोगों से, बड़े बड़े राजकारणी लोगों से मिला हुआ है, इसका पूर्ण पुरावा ये है कि जिस वक्त मैं परली में खड़ी हुई थी चुनाव में, तो उस वक्त मेरे अनुमोदक को उठा के मेरा पर्चा अवैध कर दिया था और निवडणूक अधिकारी धनंजय मुंडे से मिले हुए थे. तो उनको उसी वक्त पूछना था. मैंने ऑब्जेक्शन लिया, मेरा लेटर है आज भी निवडणूक आयोग में. तो निवडणूक अधिकारी को धनंजय मुंडे का पर्चा अवैध करना था, तो वो उन्होंने करा नहीं. मतलब निवडणूक आयोग धनंजय मुंडे से, बड़े बड़े नेता मंत्रियों से, सिस्टम से मिला हुआ है. ये हमको पूरा सबूत है हमारे पास. उस वक्त भी मैंने चीख के मीडिया पे बोला था कि निवडणूक अधिकारी धनंजय मुंडे से मिले हुए हैं, उन्होंने धनंजय मुंडे का पर्चा अवैध नहीं करा. अरे उसकी खुद की पत्नी ऑब्जेक्शन ले रही है, निवेदन दिया है, पर निवडणूक अधिकारी जो थे उन्होंने धनंजय मुंडे का पर्चा वैध किया. किस बिना पे किया? उसके बाद भी जब धनंजय मुंडे जीत गया चुनाव, गुंडागर्दी, दंडपशाही सब मीडिया पे है, पूरे कैमरे फोड़ के ये तो एक घर में 80-80 मतदान बता रहे हैं. धनंजय मुंडे ने तो मृत लोगों का भी मतदान करके 1,40,000 मतदान पाए. ये पुरावे हैं पूरे, और वही सारे पुरावे मैं हाई कोर्ट में देने के लिए कोर्ट में गई हूँ. राहुल गांधी के आरोप के बाद चुनाव आयोग ने तो राहुल गांधी के सारे आरोपों को गलत बताया और उन्होंने कहा कि पुराने दारू की बाटली में नया चुनाव आयोग तो वही बोलेगा ना, हर व्यक्ति अपनी वेबसाइट मानेगा. पर मैंने जो भुगता है चुनाव आयोग का, और उसके बावजूद भी जब धनंजय मुंडे जीत गया तो मैं निवडणूक अधिकारी को लेटर दिया, मैंने निवेदन दिया. मैं खुद जाके वहाँ पे देखकर आई कि धनंजय मुंडे ने ऐसी गलत माहिती दी है और धनंजय मुंडे ने ऐसे गलत तरीके से चुनाव जीता है, तो आप उसकी आमदारगी रद्द करिए. तो निवडणूक अधिकारी इस पे मुझे लेटर देता है, मेरे पास लेटर है निवडणूक आयोग का कि आप कोर्ट में जा सकते हो. तो फिर आप काहे के लिए बैठे हो? वो आपका काम है, आपके पास वो राइट है. यदि किसी ने गलत तरीके से पर्चा भरा है तो आप उसकी आमदारगी रद्द कर सकते हो. मतलब जो काम एक मिनट में हो सकता है, एक दिन में हो सकता है निवडणूक आयोग में जाके, उसके लिए मैं 5 साल उसको आमदार बने रहने दूं,
और कोर्ट केस में लड़ती रहूं और 5 साल तक लड़ती रहूं मैं पैसा लगा के? ये सब मिली भगत है। और मैं राहुल जी का इस बात के लिए समर्थन करती हूँ कि वोट चोरी हुई है। जिस तरीके से उन्होंने पूरा डाटा दिया है, और मैं बोलती हूँ, मैं आह्वान करती हूँ भारत की जनता का कि सिर्फ वही नहीं, जैसे कि मैंने बताया मेरे केस में भी निवडणूक आयोग सारे ये बड़े मंत्रियों से मिला हुआ है। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।